आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहाने पूर्ण जगभर साजरी होत आहे सर. आवाज विवेकाचा या स्टुडिओमध्ये आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक उमाकांत चलवदे सर यांनी नुकतीच महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर PhD प्राप्त केलेली आहे आणि ती खास महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आवाज विवेकाच्या या स्टुडिओमध्ये आपण आलेला आहात सर. आपलं अभिनंदन सर. शरणार्थी सर, महात्मा बसवेश्वर यांची जयंती या निमित्ताने या समाजासाठी आपण त्यांचं कार्य समाजापुढे कुठल्या पद्धतीने मांडणार आहात ते आपण सांगा. संत महात्मा बसवेश्वरांचा जर आपण विचार केला तर हे थोर अर्थतज्ञ होते, धार्मिक विचारांना गती देणारे, त्याचबरोबर एक राजकीय तज्ञ होते, शिक्षक तज्ञ होते आणि समाज सुधारक आपल्याला दिसून येते. चहुअंगी जर विचार केला तर महात्मा बसवेश्वरांनी असं कोणतंही क्षेत्र ठेवलं नाही की ज्या क्षेत्राचा या ठिकाणी समाजाला उपयोग होणार नाही. संत महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक विचाराच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या स्थितीला सुद्धा आवश्यक आहे. जाती भेद असेल, ते नष्ट करण्याचं काम असेल, स्त्रियांचा उद्धार असेल, शिक्षणामध्ये क्रांती असेल, राजकारणामध्ये एक चांगली दिशा देणारा असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळ्या गोष्टींना एक मार्ग दाखवण्याचं काम 12व्या शतकामध्ये संत महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. नक्कीच सर. म्हणून तर आपण समता नाही त्याला म्हणतो सर. त्या काळामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचं काम असेल, गोरगरिबाला अन्याय जर झाला तर त्याला त्यांच्या वाचा फोडण्यासाठी दिली. आणि सर त्या काळामध्ये त्यांनी सभा मंडप त्याची अनुभव त्यांनी एक मंडपाची स्थापना केली होती. त्याचं काय कारण होतं सर त्यावेळेस? सर, अनुभव मंडप हे एक विद्यापीठ होतं ज्या ठिकाणी आपण केलेल्या कार्याची, आपल्याला आलेल्या अनुभवाची हे शरण काय करत होते व या ठिकाणी विचार व्यक्त करत होते. एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत होती आणि त्याच्यातला जो चांगला विचार आहे त्या विचाराचं लेखन केलं जात होतं आणि त्यालाच वचन असं म्हटलेलं आहे. आणि हे वचन या ठिकाणी साठवण्याचं काम हे ग्रंथालयामध्ये केलं जात होतं. 12व्या शतकामध्ये ग्रंथालय निर्माण झालेलं शांतिरस हे त्याचे ग्रंथपाल होते पहिले, की ज्यांनी ह्या वचनांचं या ठिकाणी लेखन करून जतन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये एक जंगम व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण केली होती आणि विचार प्रत्येक गावोगावी जायचं आणि तो विचार बसवेश्वरांचे सांगायचं. हे काम त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येणार. नक्कीच सर. त्या काळामध्ये हे प्रचंड काम सर. त्यांनी अंधश्रद्धेला सुद्धा वाचा फोडण्याचं काम केलं होतं. त्याचबरोबर कर्मकांडी होते. त्या काळामध्ये लोक अज्ञानी होते सर आणि कोण त्यांनी जे सांगत त्यांनी अज्ञानाला बळी पडणे, त्यांचं जे काय असेल त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये केलेलं आहे. संत महात्मा बसवेश्वरांचं जर आपण कार्यामध्ये याचा जर अनुभव केला नसेल किंवा हे जर आपण मांडलं नाही तर चुकीचं होणार आहे. नक्कीच सर. त्यांनी कर्मकांडाला विरोध केलेला आहे. या ठिकाणी यज्ञ या ह्याच्या पाखंड जे निर्माण केलेलं होतं त्यालाच त्यांनी विरोध केलेला आहे. प्रत्येक वेळ ही चांगली आहे, प्रत्येक क्षण हा जीवनाचा अनुभव जीवन जगण्याचा आहे आणि तो अशुभ असू शकतच नाही. प्रत्येक वेळ काळ हे शुभ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या गोष्टीचा थारा म्हणजे सोडून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये दाखवलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्याचबरोबर 12व्या शतकामध्ये स्त्रियांच्या उद्धाराच्या बाबतीमध्ये ज्या काळामध्ये आपण म्हणतो की या ठिकाणी नंतर शिक्षण आलं म्हणतो, परंतु तसं नाही. 12व्या शतकामध्ये म्हणजे इंग्रज येण्याच्या 300-400 वर्षा अगोदर सुद्धा या ठिकाणी काही स्त्रिया, अक्का महादेवीचं आपण उदाहरण घेऊ शकतो, ज्यांनी वचनांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या अनुभव मंडपामध्ये 770 जे शरणी होते त्याच्यामध्ये 70 स्त्रिया होत्या आणि त्या सुद्धा वचनांची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. या अर्थाने स्त्रियांचा उद्धार करण्याचं काम, त्यांना समतेत म्हणजे वागणूक समतेची देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येते. सर, आपल्या या देशामध्ये समाज सुधारक खूप आहेत आणि त्यांच्यावर जर अभ्यास करणं आणि एखादा विषय मांडणं हा सोपी गोष्ट नाही. तर सर्वात अवघड जर असेल 12व्या शतकामध्ये जे महात्मा बसवेश्वरांनी जे काम केले
त्याच्यावर तुम्ही पीएचडी केला. बरोबर. मग त्यांच्या कार्यावर पीएचडी करावं असं तुम्हाला का वाटलेलं आहे? बरोबर आहे सर. प्रत्येक काही काळानंतर समाजामध्ये ज्या काही कुप्रथा येतात, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे, कुणाचे कुप्रथा येतात त्या टाळण्याचं काम या समाज सुधारकांनी केलेलं आपल्याला दिसून येते. मग आर्य समाज निर्माण झालेला असेल, शीख समाज निर्माण झालेला असेल, जैन समाज निर्माण झालेला असेल, त्या त्या काळाला अनुरूप एखादा काय जो व्यक्ती आहे तो काय करतो, आपले विचार मांडतो आणि त्या विचाराला या ठिकाणी पंथ तो निर्माण होण्याला आपल्याला दिसून येते. आणि तशाच पद्धतीनं 12व्या शतकामध्ये जी काही समाजाची अधोगती झालेली होती, जातीभेद वाढलेला होता, लिंगभेद वाढलेला होता, कामाचा चुकारपणा वाढलेला होता, हे सर्व टाळण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येते. कारण की त्यांनी प्रत्येकाला श्रम प्रतिष्ठेला महत्व दिलेलं आहे. प्रत्येकाने कार्य केलंच पाहिजे. प्रत्येक शरणानं एक व्यवसाय केला पाहिजे. पहिल्यांदा कायक वे कैलास हा सिद्धांत सांगितलेला आहे. कायक वे कैलास म्हणजे काय? कार्य हेच माझ्यासाठी कैलास आहे. मला कैलासाला जायची गरज नाही. मी जर काम करत असेल सानिध्यामध्ये तर मला गुरुचं सानिध्याची आवश्यकता नाही, मला देवाची आवश्यकता नाही. माझं कार्यच हे काय आहे? कैलासाच्या समान आहे. म्हणून कैलासाच्या समान आहे असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. हाच सिद्धांतामुळे, या सिद्धांतामुळे आज जर बघायला गेलं तर लिंगायत धर्मामध्ये स्त्रिया असो अगर पुरुष असो शिक्षणाला महत्व दिलेलं आपल्याला जास्त दिसून येईल. नक्कीच सर. सगळ्या समाजामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही सर. आणि शिक्षण तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाऊ शकतं. त्याच्यासाठी येणारी पिढी सुद्धा असेल, मागची पिढी असेल आणि समाज सुधारकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण शिक्षण अगोदर घ्यायचं आहे, आपला परिवार सुधारायचा आहे, त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये आपण समाजकार्य करायचं. या 3 टप्प्यामध्ये आपल्याला सांगितलं. पण आत्ताची पिढी सर आपल्याला असं वाटतंय, घडतंय केवळ सर, किंवा त्या काळात जे महापुरुषांचे विचार आज आपण पुढे घेऊन जातो का त्या ठिकाणी थांबल्यासारखं असं वाटतं सर? बरोबर आहे सर. आपण जे म्हटलेलं आहे की ते महापुरुषांचे विचार आजच्या युवकामध्ये किंवा समाजामध्ये रुजत नाहीत, त्या रुजवणं गरजेचं आहे. महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीमध्ये जर सांगायला गेलं तर 12व्या शतकामध्ये जे वचन साहित्य होतं, जगामधली एकमेव अशी कल्याण क्रांती आहे ज्या क्रांतीमध्ये कुणाचं जमीन घेण्यासाठी नव्हतं, कुणाचं राज्य घेण्यासाठी नव्हतं, तर पुस्तकामधील विचार वाचवण्यासाठी या ठिकाणी कल्याण क्रांती झालेली आहे. आणि त्या काळच्या शरणांनी भिंतीमध्ये काय केलेलं होतं? सगळं वचन साहित्य या ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं. कारण की त्यांना या त्यावेळेसच्या सनातन्यांची भीती वाटत होती. त्यावेळेस कल्याण क्रांतीमध्ये जे म्हणजे हत्या झालेल्या होत्या त्या काळामध्ये वाचवलेलं कोणतं होतं? तर ते वचन साहित्य होतं. फगू हळकट्टी, डॉक्टर फगू हळकट्टी हे वचन पितामह म्हणतो आपण त्यांना. त्यांनी काय केलेलं आहे? या कल्याण किंवा या बॉर्डरच्या भागामध्ये ज्या ज्या घरामध्ये लिंगायत समाज आहे त्या भिंती फोडल्या आणि त्या भिंतीमध्ये जे लपून ठेवलेलं जे साहित्य होतं, कारण की एक प्रथा दिसत होती की भिंतीची पूजा करत होती, आजोबा करत होते, पंजोबा करत होते आणि फगू हळकट्टींना वाटलं की ही भिंतीची पूजा का करतात तुम्ही? आम्हाला माहित नाही म्हणायचे, आमचे पूर्वज करत होते. आणि ज्यावेळेस ह्या भिंती तोडल्या त्यावेळेस लक्षात आले की त्याच्यामध्ये वचन साहित्य होते. आणि आता कुठं 60-70 वर्ष झालेली आहेत की जी वचन साहित्य आलेलं आहे आणि त्याचा परिणाम, वाईट परिणाम समाजावर झाला. ज्या उद्देशानं महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे, मी स्पष्ट सांगू इच्छितो की तशाप्रमाणे समाज वागलेला नाही. तो भरकटच गेला. ह्या 800च्या वर्षामध्ये भरकटच गेला. आणि आता पुन्हा नंतर या विचारांच्या नुसार समाजामध्ये जागृती करण्याचं काम आलेलं आहे. लोकांमध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार रुजवण्याची गरज निर्माण झाली आहे असं मला. नक्कीच सर. समाज सुधारकांनी आपल्याला जे मार्ग दिलेला आहे त्या मार्गानं आपल्याला प्रत्येकाला जाणं हे गरजेचं आहे. सर, हा एप्रिल महिना अतिशय महत्वाचा वाटतो मला. कारण की 18 तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि 30 तारखेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. सर, त्या आणि तुम्ही महात्मा बसवेश्वर यांच्यावर पीएचडी केला, त्याच्यातला काही आपण एक महत्वाचा जर विषय काही आहे सर की असं वाटलं की बाबा तुम्हाला यांच्या विषयावर का प्रेरणा घेऊन तुम्ही एखादा विषय प्रेरणा घेऊन जी पीएचडी केली, तो थोडा आपण अनुभव सांगायचा सर? बरोबर आहे सर. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हा महिनाही महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या भारताचा जर पूर्ण विचार केला तर आपल्याला माहित आहे की इसवी सनाच्या 600 साधारणतः 600 वर्षापूर्वी काय झालेलं आहे? महावीर भगवान बुद्ध तथागत
बुद्धांचा जन्म झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये जगामध्ये जर येशूचा जन्म असेल, त्याच्यानंतरच्या 600 वर्षामध्ये मोहम्मद पैगंबरांचा जन्म असेल, त्याच्यानंतरच्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचा, आणि त्याच्यानंतरच्या 600 वर्षांनंतर शाहू फुले आंबेडकर आपल्याला या ठिकाणी विचाराची देवाण करण्यासाठी आलेले आपल्याला दिसून येतात. संत महात्मा बसवेश्वरांच्या दुसरा प्रश्न आपला असा होता की कशामुळे तुम्ही संत महात्मा बसवेश्वरांच्यावर संशोधन कार्य हाती घेतलेलं आहे. मी सांगू इच्छितो की सरांची माझी ओळख या ठिकाणी 20-25 वर्षे आहे. ते समाज सुधारक म्हणून काम करतात. आमच्या दृष्टीनं हे अध्यक्ष आहेत. पहिल्यापासून आम्ही त्यांना मेघराज गायकवाड म्हणण्याऐवजी काय चालला अध्यक्ष, अजूनही अध्यक्ष म्हणतो. कारण की पद महत्वाचं नाही, कारण की त्या पदावर जर आपण काम केलं तर ते लक्ष शेवटपर्यंत राहणार आहे. नंतर आपलं कार्य म्हणजे त्या प्रमाणात असलं तर आपल्याला ते पद जरी आपण सोडलं तर ते पद आपल्यापाशी राहत असतं. महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं, आम्ही अनिसमध्ये आपण काम केलेलं आहे. अनिसचे विचार जे होते ते माझ्या आपल्या अंगामध्ये भिनलेले आहेत. मग मी ज्यावेळेस संशोधनाचा विषय पाहत होतो त्यावेळेस माझ्या वाचनामध्ये संत महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं आलं. त्यावेळेस मला दिसून आलं की त्यांचं जर सामाजिक कार्य जर बघितलं गेलं तर जे सामाजिक कार्य आज आपण अनिसच्या माध्यमातून करतो, म्हणजे स्त्री पुरुष समानता असेल, विधवा पुनर्विवाह असेल, सतीबंदी असेल, जाती व्यवस्था असेल, या सगळ्यानंतर कर्म कांड, श्राद्ध, नवस, तिथी, या सगळ्या झुगारून देण्याचं काम 12व्या शतकामध्ये माझ्या महात्मा बसवेश्वर बसवण्णांनी केलेलं आहे. आणि तेच विचार आजही महाराष्ट्रामध्ये आहेत. कारण की महाराष्ट्राच्या त्या चंद्रभागेच्या तीरी 2 विचार निर्माण झालेले होते. एक शरण संप्रदाय निर्माण झाला होता आणि दुसरा झालेला आहे तो वारकरी संप्रदाय आहे. त्या वाळवंटामध्येच काहीतरी गुणधर्म आहे की एक दक्षिणेकडे गेला आणि एक महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. वारकरी संप्रदायाचं जर आपण बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम असतील, ह्यांनी सुद्धा समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. हेच विचार गाडगे बाबाचं काम आपण जर बघितलं, हे वारकरी आणि कर्नाटकामध्ये किंवा खालच्या भाग दक्षिणेकडे जर गेलात आपण तर हे शरण संप्रदाय निर्माण झालेला आपल्याला दिसून येणार आहे. नक्कीच सर, अतिशय प्रभावी आपण बोलत आहात या ठिकाणी. सर, आता आपल्याला असं वाटतंय का त्यांचे विचार जे आपण जयंतीच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन जाण्याचं काम करतोय, पण येणारी पिढी जी आहे या समाज सुधारकांचे विचार आपण डोक्यावर घेतोय का डोक्यात घेतलं पाहिजे, याबद्दल आपल्याला काय वाटतं सर? बरोबर आहे सर आपलं म्हणणं. आजकाल जास्त डोक्यावर घेतलं जातं. त्याचबरोबर फक्त दिखावा करायची गरज नाही, तर ते विचार मनामध्ये रुजले पाहिजेत. त्याचं थोडं अनुकरण जरी केलं, एक आपण 5% जरी अनुकरण केलं तर ते आपल्या समाजासाठी चांगलं आहे असं मला वाटतं. संत महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक कार्य जर बघायला गेलं तर शैक्षणिक कार्यामध्ये ज्ञान रचनावाद असेल, कन्स्ट्रक्टिव्हिझम असेल, अनुभव महत्वाचे आहेत. आज सांगत आहोत पिढीला, विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नाही, अनुभव द्या म्हणून आजचं जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे या ठिकाणी शिक्षकांचं सीबीएसई पॅटर्न आलेला जो आहे त्यामध्ये असंच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याला अनुभव द्या. आणि ह्या अनुभव मंडपाची स्थापना संत महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलेली आहे. आणि त्यावरच आधारित माझ्या मतानं हे शैक्षणिक धोरण आलेलं आहे. सुतार असेल सुताराचं घर दाखवा, चांभार असेल तर त्याचं दुकान दाखवा, बँक असेल बँकेत जावा. हे सगळं आपण आताच्या शैक्षणिक पिढीमध्ये आपण पाहायला गेलो, रुजवण्याचं काम चालू आहे. आणि अशाच पद्धतीने शिकवा म्हणून मी प्रशिक्षण दिलेलं आहे. असंच शिकवायचं आहे, अनुभव द्या म्हणून विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं संत महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा प्रत्येकाला कायक महत्वाचा सांगितलेला आहे. कार्य करा, कमवा आणि जास्तीचा पैसा साठवून देऊ नका, धनसंग्रह करू नका म्हणून दासोह सिद्धांत सांगितलेला. दुसरा म्हणजे आवश्यक तेवढं घ्या आणि बाकीचं काय करा, दान करा. हे असं दासोह सिद्धांत. अनुकरण कोण करते सर? कोण करते अनुकरण? किंवा आपल्याकडे माझ्याकडे जेवढं लागतं तेवढं घेते आणि बाकीचं दान करते असं कुठं वाटतं? जसं निसर्ग आपल्याला ज्या ठिकाणी देतो, दातृत्वाची दासोह म्हणजे काय, घेणाऱ्याला घेतलंही वाटलं नाही पाहिजे आणि देणाऱ्याला दिलो म्हणण्याचे असं वाटलं नाही पाहिजे. ह्याला दासोह सिद्धांत म्हटलेला आहे. आपल्याला माहिती आहे वृक्ष काय करतात, त्या ठिकाणी फळं देतात, सावली देतात. आपण घेतो, आपल्याला वाटतंय का कधी घेतलं म्हणून ज्या झाडाला सुद्धा वाटत नाही दिलो नाही. असा प्रकारे दासोह सिद्धांत आपण केला पाहिजे. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये आपण आहात, आपल्याला माहित आहे की आजही जरी आपण एवढं जरी वाईट म्हणतो तेवढी वाईट परिस्थिती नाही.
देणगी देणारे आहेत, प्रसंगी धावून येणारे समाजामध्ये लाखो हात आहेत. आपल्याला माहित आहे काही वेळेस काही समस्या येत असेल तर आपल्याला माहित नसतं की कोण काय मदत देईल, परंतु ती मदत आपल्याला या ठिकाणी आर्थिक जर बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर आलेली निश्चितच आपल्याला दिसून येणार. सर, दाभोळकरांच्या माध्यमातून अंधश्रद्धा रेणू समितीची चळवळ आपण चालवत आहोत, त्याच्याच आपण साक्षीदार आहात, त्या कार्य बॉडीमध्ये आपण सदस्य आहात. आपण आता सांगितलं की अनुभव देणारे खूप देतात सर, फक्त आपण चांगलं काम केलं पाहिजे, समाजापर्यंत जाण्याचं काम केलं पाहिजे. आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून अहमदपूरची एवढी जबरदस्त टीम आहे सर. गेल्या 25 वर्षापासून अहमदपूरमध्ये आपण अतिशय सुंदर असं काम करतोय. फक्त तुम्ही समाजाचं चांगलं काम केलं पाहिजे, देणाऱ्याचे हात खूप येतात. बरोबर आहे सर, हे नक्की आपण घेतो. आणि बसवेश्वराने सांगितलं की तुम्ही जी काम करता त्याच्यावर अगोदर प्रेम करा. सांगितलं तुम्ही आयतं खायचं, दुसऱ्याच्या पट्ट्या फाडायचं किंवा दुसऱ्याचं दान करायचं ते अजिबात नाही. तुम्ही आधी तुमचं कार्य करा. तुम्हाला कुठेही जाऊन कुणाच्या ठिकाणी मस्तक टेकवायची गरज नाही, हे अगोदर आपल्या महत्वाचं. सर, जाता जाता एक तरुण पिढीला आपण काय सांगणार सर? तरुण पिढीला असं माझं म्हणणं आहे की त्यांनी जो सिद्धांत पहिला सांगितलेला आहे, हे दोनच सिद्धांत वापरा. कायक वे कैलास हे महत्वाचा सिद्धांत आहे. तुमच्या कार्यामध्ये राहा. कायकाच्या बाबतीमध्ये मग मी सांगितलेलं आहे की काम महत्वाचं आहे, त्याला 100% द्या तुम्ही. बाकी काही करायची गरज नाही, मला कुठं जायची गरज नाही, माझं काम हेच माझ्यासाठी कैलास आहे. आणि जे धनसंपत्ती आपण एकत्र केलेली आहे, जे मिळवलेली आहे, ते आपल्याला लागते तेवढी घ्यायची आणि उरलेलं समाजाला देण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्यामुळेच महात्मा बसवेश्वरांनी लिंग डाव्या हाताला दिलेलं आहे, कार्य उजव्या हाताने करायचं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी देवपूजा डाव्या हातात धरलेली आहे, उजव्या हातात धरलेली नाही. बरोबर आहे. म्हणजे उजवा हात त्यांनी रिकामा ठेवलेला आहे. तुमचं कामासाठी तुम्ही उजवा हात वापरा, डावा हात तुम्ही काय करा या ठिकाणी लिंग पूजेसाठी वापरा म्हणून सांगितलेलं आहे. यावरून सगळ्या समाजाला किंवा युवा पिढीला असं माझं म्हणणं आहे की आपण जे काम करतात त्याला 100% द्या, तुम्हाला कुठंच कमतरता होणार नाही असं मला वाटतं. शिक्षणाला देखील महत्व दिले पाहिजे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून आज आपण काल परवा UPSCचा निकाल लागलाय आणि ग्रामीण भागातले सुद्धा तरुण मुलं आज कुठल्या चांगल्या पदावर गेलेत. त्या ठिकाणी शिक्षण तेवढं महत्वाचं आहे. शिक्षण झाल्यानंतर आपला परिवार आहे, आई वडील आहेत, आणि आपण जर उरलेला वेळ असं समाजासाठी नक्कीच दिलं पाहिजे. सर, अतिशय छान आपण या PhDच्या माध्यमातून आपलं ज्ञान आम्हाला भेटलंय. आणि आपल्या अनिसच्या माध्यमातून असेल, या PhDच्या माध्यमातून असेल, आज बसवेश्वर जयंती निमित्ताने आज आपला आवाज विवेकाचा या YouTube चॅनलच्या सर्व सदस्यांना आपलं ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि येणाऱ्या पिढीला आपला जो PhDचा प्रबंध आहे, आपण नसल्यानंतरही त्या PhDच्या माध्यमातून समाजापर्यंत आपण जिवंत राहणार आहोत. आणि या समाज सुधारकाचं काम तीच आहे. आज 12व्या शतकातले जरी महात्मा बसवेश्वर असेल तर आपण आज समाजापर्यंत आपली ती त्यांच्या विचाराच्या माध्यमातून ती आज आपल्याकडे जिवंत आहे. त्याच पद्धतीनं उमाकांत चलवदे डॉक्टर आहेत, त्यांचा जो PhDचा प्रबंध आहे, हजारो मुलं त्यांच्यावर अभ्यास करतील आणि नक्कीच आपण प्रेरणा घेऊन आज तरुण पिढी तयार होईल. सर, अतिशय आपण आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आमच्या आवाज विवेकाच्या या चॅनलला आपण वेळ दिला, अतिशय सुंदर अशी मांडणी केला, त्याबद्दल आपलं आभार आहे सर. धन्यवाद सर. आमचे मित्र मेघराज गायकवाड अनिसच्या कार्यामध्ये या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आज 20 वर्ष झालं अहमदपूर शाखा चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. या ठिकाणी मित्र किंवा त्या ठिकाणी आपण पदाधिकारी महत्वाचे नाहीत, परंतु जो काही गट निर्माण झालेला आहे त्याद्वारे चांगले काम केलं जातं. आपल्याही कार्याला आणि तुमच्या YouTube चॅनलला या ठिकाणी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, प्रेक्षकांचे धन्यवाद.